आता पाहूयात एक सविस्तर बातमी। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आजवर कधी पाहिला नाही एवढा मोठा महापूर आल्यानं नदीकाठच्या शेती पिकांचं, जमिनीचं, घराचं, संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं असून बाजार समितीच्या वतीनं बाधित शेतकऱ्यांना 21 लाखांची मदत साहित्य रूपानं करणार असल्याचं सभापती दिलीप माने यांनी जाहीर केलं। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची सन 2024-25 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी उपसभापती सुनील कळके, संचालक राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, नागण्णा बनसोडे, प्रथमेश पाटील, श्रीशैल शिरोळे, इंदुमती पाटील, केदार विभूते, अविनाश मार्तंडे, सुभाष पाटोळे, रामप्पा चिवडशेट्टी, वैभव बरबडे, मुश्ताक चौधरी, गफ्फार चांदा, माजी संचालक सिद्धाराम चाकोते, केदार उंबरजे, वसंत पाटील, नसीर खलीफा, प्रभाकर विभूते, बसवेश्वर इटकळे आदी मान्यवर उपस्थित होते। सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं, जमिनीवरील माती वाहून गेली, मुकी जनावर दगावली, घर, गोठा, संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। पूरग्रस्त शेतकरी नागरिकांवर फार मोठं संकट कोसळलं असून झालेलं नुकसान प्रचंड मोठं आहे। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी शेतकरी हितासाठी काम करत असून पूरग्रस्त बाधित गावातील शेतकऱ्यांना 51 लाखांची साहित्य रूपानं मदत करणार असल्याचं सभापती दिलीप माने यांनी यावेळी सांगितलं। यावेळी राजशेखर शिवदारे आणि सुरेश हसापुरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी आभार संचालक प्रथमेश पाटील यांनी मानले। या सभेस उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत सरपंच, चेअरमन सदस्यांसह सुरेश चिकळी, महालिंगप्पा भरमशेट्टी, तुकाराम काळे, श्रीशैल आंबरे, अशोक संकलेजा, प्रवीण भुतडा, श्रद्धानंद नरोणे, फैज बागवान यांसह विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।